नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम महाविद्यालय नाशिक या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या ऑनलाईन अध्ययन अध्यापन वेब सिरीज मध्ये मी राज्यशास्त्राचा विषय शिक्षक म्हणून SYBA या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, मी प्राध्यापक RJ निकम। तुम्हाला माहितीच आहे की संपूर्ण जगभर कोरोना या आजाराने अक्षरशः थैमान घातलेले आहे। कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे आपल्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच आपले केटीएचएम महाविद्यालय यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मी SYBA राज्यशास्त्र G2 पेपरचं नाव आहे राजकीय विचार प्रणालीची ओळख या वर्गासाठी एक ऑनलाईन वेब सिरीज सुरू केलेली आहे। मित्रांनो, जोपर्यंत आपण प्रत्यक्षामध्ये महाविद्यालयामध्ये येऊन वर्गामध्ये नियमितपणे टीचिंग लर्निंग आपण सुरू करत नाही, तोपर्यंत आपण याच माध्यमातून अभ्यास करायचा आहे। याच माध्यमातून मी आपणास राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे व तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील विषयासंदर्भात, काही शंका असतील तर माझा ह्या पहिल्या स्लाइड वरती मी माझा फोन नंबर दिलेला आहे। तुम्ही या फोन नंबर वरती मला केव्हाही फोन करून तुमच्या शंका आणि अडचणी विचारू शकतात। फोन केल्यानंतर तुमच्या शंकांचे निश्चितपणे निरसन केले जाईल या संदर्भात तुम्ही खात्री बाळगा। मित्रांनो, आपल्याला वर्षभरासाठी एकूण 2 सेमिस्टर आहे। ते 2 सेमिस्टर त्यातलं पहिलं सेमिस्टर जे आहे म्हणजे त्याला आपण तिसरे सेमिस्टर असे म्हणतो, कारण FYBA ला तुम्ही सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 हा अभ्यास तुम्ही केलेला आहे। त्यामुळे SYBA ला आता सेमिस्टर तिसरे सुरू झालेले आहे। सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 हे SYBA ला तुम्हाला असणार आहे। या सेमिस्टर 3 मध्ये म्हणजे हे आपण त्याला फर्स्ट टर्म असं इथून मागे म्हणायचो, आता हे ते सेमिस्टर 3rd आहे। यामध्ये 4 प्रकरण असतील। यामध्ये पहिलं प्रकरण आहे ते विचार प्रणाली, दुसरं प्रकरण आहे राष्ट्रवाद, तिसरं प्रकरण आहे लोकशाही समाजवाद, चौथं प्रकरण आहे फॅशिझम आणि जे काही आपलं सेकंड टर्म जे आहेत म्हणजे सेमिस्टर 4 तर यामध्ये मार्क्सवाद हे एक टॉपिक आहे, त्यानंतर फुले आंबेडकरवाद, त्यानंतर गांधीवाद आणि स्त्रीवाद असे हे एकूण 4 टॉपिक म्हणजे 4 प्रकरण आपल्याला सेकंड सेमिस्टर 4 मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे। म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये म्हणजे सेमिस्टर 3rd मध्ये आपल्याला 4 टॉपिक आणि सेमिस्टर 4 मध्ये आपल्याला 4 टॉपिक अभ्यासायचे। या अभ्यासा व्यतिरिक्त तुमच्या परीक्षेचे स्वरूप कसे असेल वर्षभरासाठीचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। या सेमिस्टर 3rd मध्ये म्हणजे तिसऱ्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला 30 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन परीक्षा असणार आहे आणि 70 गुणांची तुमची सेमिस्टर एंड एक्झाम जी विद्यापीठ पातळीवरती होते ती 70 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे। म्हणजे असं एकूण 100 गुणांचं तुमचं सेमिस्टरचं मूल्यमापन असणार आहे। सेमिस्टर तिसरं सेमिस्टरचं, चौथ्या सेमिस्टरचं याच पद्धतीने तुमचं मूल्यमापन असणार आहे। आता तिसऱ्या सेमिस्टर मध्ये तुमचे 20 गुणांची एक इंटरनल एक्झाम असणार आहे थिअरी आणि 10 गुणांसाठी तुमची ओरल घेतली जाईल, त्याबरोबरच तुम्हाला असाइनमेंट दिली जाईल, त्याचबरोबर तुमचं प्रेझेंटेशन घेतलं जाणार आहे। तर हे तुम्हाला 10 गुणांसाठी असणार आहे। ओरल, प्रेझेंटेशन आणि होम असाइनमेंट हे 10 गुणांसाठी आणि 20 गुणांची इंटरनल एक्झामिनेशन असेल जी तुम्ही FYBA ला तुम्ही दिलेली आहे। FYBA ला जसा पॅटर्न आपण राबवलेला होता तर त्याच पद्धतीने हा SYBA ला हे तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे। तर हे तुमचे सेमिस्टर 3rd आणि सेमिस्टर 4 साठीचे प्रकरणांची नावे म्हणजे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेची तुमचं स्वरूप कसं आहे हे आपण अभ्यासलो आहोत। मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या G2 या पेपरच्या पहिल्या टॉपिकला
आज आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे विचार प्रणाली. या टॉपिक मध्ये आपण विचार प्रणालीचा उगम, विचार प्रणालीचा अर्थ, व्याख्या, राजकीय विचार प्रणालीची उगम स्थाने, राजकीय विचार प्रणालीचे स्वरूप आणि व्याप्ती, या विचार प्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता आणि या विचार प्रणालीची साधने आणि ह्या विचार प्रणालीचा अंत, हे सब टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीस आपण प्रस्तावना बघूया. 19व्या शतकामध्ये सर्वप्रथम फ्रान्समध्ये विचार प्रणाली चे हा जो काही शब्द आहे हा प्रचलित झालेला आहे. या फ्रान्समध्ये प्रचलित झालेला हा विचार प्रणालीची ही संकल्पना आज राजकीय जीवनातील एक परवलीचा शब्दप्रयोग बनलेली आहे. आज प्रत्येक राजकीय संघर्ष विचार प्रणालीच्या परिभाषेत मांडला जात असतो आणि प्रत्येक राजकीय व्यवस्थेला विचार प्रणालींवर आधारित वर्गीकरण केले जाते. विचार प्रणालीच्या आधारावर या राजकीय व्यवस्थेला कुठे ना कुठे बसविले जात असते. म्हणजे ही राजकीय व्यवस्था किंवा ही राजकीय विचार प्रणाली लोकशाहीवादी आहे, ही राजकीय व्यवस्था हुकुमशाहीवादी आहे, एखादी राजकीय व्यवस्था साम्यवादी आहे, एखादी समाजवादी आहे, एखादी फॅशिस्टवादी आहे, नाझीवादी आहे, सर्वंकषवादी आहे. तर हे जे काही राजकीय व्यवस्थांचे प्रकार आहेत, ही विचार प्रणालींचे वेगळा प्रकार आहे. म्हणजे कुठली ना देशभरात, जगभरातील कुठली ना कुठली राजकीय व्यवस्था कुठल्या ना कुठल्या विचारधारेचा स्वीकार करूनच मार्गक्रमण करत असते. म्हणजे कुठल्या ना कुठल्या राजकीय व्यवस्थेला कुठल्या ना कुठल्या वैचारिक बैठकीमध्ये बसवले जात असते. म्हणूनच विचार प्रणाली या संज्ञेचा अर्थ आपल्याला स्पष्ट करणं इथं आवश्यक असतो. आपण येथे विचार प्रणालीची संकल्पनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि व्याख्या बघणार आहोत. आपण सुरुवातीला विचार प्रणालीची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया. जेव्हा टोळी समाजाचा अस्त झाला, म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित की पूर्वीच्या काळी मानव हा जंगलामध्ये राहत होता. जंगली मनुष्याप्रमाणेच त्याचं आचरण असायचं. त्यावेळच्या मनुष्यामध्ये राजकीय विचार जे आहेत हे विकसित झालेले नव्हते. हक्क, स्वातंत्र्य, समता, म्हणजे नागरी समाज तेव्हा निर्माण झालेला नव्हता. त्या टोळी समाजाचा किंवा त्या जंगली व्यक्तींचा, जंगली समुदायाचा अस्त झाला आणि त्यानंतर मोठमोठ्या शहरांचा, मोठमोठ्या गावांचा, मोठमोठ्या राज्यांचा, मोठमोठ्या बाजारपेठांचा उदय झाला. तेव्हा सुसंघटित लोकमत अस्तित्वात आले. तेव्हा नागरी समाज खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला. म्हणजे जंगली समाजाचं रूपांतर नागरी समाजात झालं. त्यामध्ये लोकांच्या श्रद्धांना, पंथांना एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. गटागटामधील स्पर्धा आणि संघर्ष यांची तीव्रता या कालखंडामध्ये वाढली. कारण वेगवेगळे गट तट निर्माण झाले. या काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या. या संस्कृतींची पाश्चिमात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती, अमेरिकन संस्कृती, आफ्रिकन संस्कृती, सिंध संस्कृती, त्याचबरोबर वेगवेगळे धर्म निर्माण झाले, जाती निर्माण झाल्या, पंथ निर्माण झाले. या वेगवेगळ्या जाती, धर्म आणि पंथांमध्ये आपापसामध्ये संघर्ष निर्माण झाले आणि हे संघर्ष टोकाचे निर्माण झाले जे आपल्याला दिसून येते. मग हा संघर्ष जो आहे हा केवळ पाशवी बळांचा संघर्ष नव्हता, तर त्याला एक विचार भिन्नतेची कडाई होती. म्हणजे फक्त बळाच्या सामर्थ्याच्या आधारे हा संघर्ष केला जात नव्हता धर्माधर्मामध्ये, तर या संघर्षाला एक वैचारिक बैठक प्राप्त झाली होती. एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ह्या विचारांच्या मागे एक तार्किक सुसंगतीचे सूत्र उभं केलं गेलं आणि त्यातूनच विचार प्रणालीचा एक उदय निर्माण झालेला आहे. मग ही विचार प्रणाली ही त्या लोकांना प्रेरणा व दिग्दर्शन देऊ लागले. जे लोकशाहीवादी विचार प्रणाली असेल,
तर ही लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना प्रेरणा देऊ लागली. हुकुमशाहीवादी विचारप्रणालीचा जन्म झाला, विचारप्रणाली अस्तित्वात आली. मग ही विचारप्रणालीचं ह्या हुकुमशाही विचारप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या लोकांना एक प्रेरणा देऊ लागली. या काही लेखकांच्या मते धार्मिक प्रभावाच्या ऱ्हासात विचारप्रणालीच्या उदयाची बीजे आहेत. म्हणजे व्यक्तीवरती जो काही धार्मिक प्रभाव होता तो प्रभाव हळूहळू कमी होत गेला. जी राज्य निर्मिती ही जी काही संकल्पना आहे, राज्याची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे. या सर्व सृष्टीचं नियमन करण्याचं काम ईश्वर करत असतो. अशा या संकल्पनेचा प्रभाव बराच काळ समाज जीवनामध्ये अस्तित्वात होता, परंतु कालांतराने हा प्रभाव कमी होत गेला. म्हणजे धर्माचा प्रभाव कमी होत गेला. याला कारणही नवीन आलेल्या ह्या विचारप्रणाली सुद्धा आहे. या विचारप्रणालींनी वेगवेगळ्या शब्दांच्या मांडणीमध्ये आपल्या बौद्धिक मांडणीच्या माध्यमातून व्यक्ती जीवनावरती धर्माचा प्रभाव हा कमी करण्याचा प्रयत्न करू लागली. या मध्ययुगीन कालखंडामध्ये लोक शक्यतो स्वतःचे प्रश्न शोधत असतील. धर्मगुरूंनी जे काही दिलेले उत्तर असेल ते त्याचा स्वीकार करत असतील. म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींची उत्तरे ही एक तर मनुष्य स्वतः शोधायचा किंवा धर्मगुरूंनी काही उत्तर दिले तर त्याच्यावर ते प्रमाण मानायचे. म्हणजे उदाहरणार्थ पाऊस का पडतो? पाऊस पडण्याला कारण काय आहे? तर हा ईश्वर आहे, वरती कुणीतरी वरुण देव आहे, तो आकाशामध्ये असतो, इंद्रदेवाच्या आज्ञेनुसार तो पाऊस पाडतो. भूकंप का होतो? तर खाली कुणीतरी शेषनाग बसलेला आहे म्हणे, आणि त्या शेषनागाच्या मानेला जर कळ लागली, त्रास होऊ लागला, किंवा या पृथ्वीवरती जर काही पाप वाढलेला असेल, अनैतिक कृत्य वाढले असेल, तर ह्या पृथ्वी तलावरील व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी तो आपली मान हलवतो. अशी एक आख्यायिका, अशी एक दंतकथा, अशी एक भाकड कथा मध्ययुगीन कालखंडापासून आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. म्हणजे अशा ह्या कुठलाही कार्यकारण भाव न शोधता केवळ कपोकल्पित गोष्टींच्या आधारे मनुष्य किंवा समाज त्यावेळेस आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत असायचं. राजकारण हे फक्त राजेरवत राहणाऱ्या लोकांचं कार्यक्षेत्र आहे. जुन्या काळामध्ये जे काही राजकीय व्यवस्था होते, राजे रजवाडे होते, धर्मगुरू, महाजनपदे किंवा महाजनशाही, सरदार असतील, तर हे फक्त सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातील नाही ही गोष्ट. तर हे फक्त श्रीमंत आणि त्या राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या लोकांच्या साठीच हे राजकारण आहे. सर्वसामान्य लोकांचं हे कार्यक्षेत्र नाही, असा एक प्रकारचा समज त्यावेळच्या समाजामध्ये निर्माण झालेला होता. मग हा समज दूर करण्यासाठी विचार प्रणालीने सुद्धा महत्वाची भूमिका आपल्याला निभावलेली आहे. जे लोकशाहीचा उदय जो काही झाला ते ह्या लोकशाहीच्या उदयाच्या पाठीमागे विचार प्रणाली सुद्धा घटक महत्वाचा ठरलेला आहे. जॉन लॉक असेल, जेम्स मिल असेल, ह्या विचारवंतांनी लोकांच्या मनामध्ये ही जी काही दडलेले प्रश्न आहे, ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्या विचार प्रणालीच्या माध्यमातून दिली गेली. मग ही उत्तरे कुठल्या धर्मगुरूने दिलेली नाही, कुठल्या ईश्वराच्या प्रेषिताने दिलेली नाहीये, तर ही स्वतः विचार करून, स्वतः अध्ययन करून या विचारवंतांनी ही विचार प्रणालीची मांडणी केली. ह्या मांडणीच्या आधारेच ज्या लोकांना ही विचार प्रणाली योग्य वाटली त्या लोकांनी त्या विचार प्रणालीचा स्वीकार केला आणि त्या विचार प्रणालीच्या आधारे एक राजकीय व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे तुम्हाला मगाशी सांगितलं की कुठलीही राजकीय व्यवस्था कुठल्या ना कुठल्या राजकीय विचार प्रणालीच्या बैठकीवरती अस्तित्वात असते, उभी असते. म्हणजे ह्या मध्ययुगीन कालखंडामध्ये भाकड कथांना ह्या विचार प्रणालींनी तिलांजली दिली, विचारवंतांनी तिलांजली दिली आणि आपल्या नवीन विचाराच्या आधारे, सिद्धांताच्या आधारे, वैचारिक मांडणीच्या आधारे नवीन राजकीय व्यवस्था एक उभी केली आहे. मग ही विचार प्रणाली आधुनिक युगाचा एक मूल मंत्र ठरली गेली आहे. यामुळेच ठरली गेली आहे ती. आधुनिक युगाला विचार प्रणालीचे युग म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण
आधुनिक काळामध्ये नाझीवाद, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, उदारमतवाद, मार्क्सवाद, हुकुमशाही, लोकशाही, समाजवाद इत्यादी विचार प्रणालींची एक आधुनिक देणगी लाभलेली आहे. आज प्रत्येक राष्ट्र किंवा कुठलाही प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या विचारप्रणालीचा स्वीकार करताना दिसतो. आधुनिक काळामध्ये जे काही युद्ध झालेले आहे, हे युद्ध शक्यतो विचारप्रणालीच्या आधारे निर्माण झालेले आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. अमेरिकेने लोकशाही, भांडवलवादी लोकशाही या विचारप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. रशिया आणि चीनने साम्यवादी या विचारप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. साम्यवादी विचारप्रणाली काय आहे, भांडवलवादी लोकशाही विचारप्रणाली काय आहे, याचा सविस्तर आढावा आपण त्या टॉपिक मध्ये घेणार आहोतच. परंतु ह्या दोन वेगवेगळ्या भिन्न संकल्पना आहेत हे सुरुवातीस तुम्ही समजून घ्या. या अमेरिकेने भांडवलवादी लोकशाहीचा स्वीकार केला, चीन आणि रशियाने साम्यवादी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे दोनही राष्ट्रांच्या, दोनही देशांच्या विचार प्रणाली ह्या वेगवेगळ्या आहेत. या दोन राष्ट्रांच्या विचार प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. आज तुम्ही बघतातच आहे, 1945 पासून हा संघर्ष चालू आहे, तो आज तागायत आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईलच की विचार प्रणाली या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध किंवा संघर्ष निर्माण होण्यास किती मोठी कारणीभूत ठरते असते, हे या निमित्ताने तुमच्या लक्षात येईलच. जे काही युद्ध झालेले आहेत आतापर्यंत हे सुद्धा विचार प्रणालीच्या आधारित झालेले. दुसरं महायुद्ध जे झालं तेही विचार प्रणालीच्या मांडणीतूनच झालेलं आहे. नाझीवाद, फॅशीवाद, लोकशाहीवाद ह्या तीन वेगवेगळ्या विचार प्रणाली होत्या. त्यांनी आपापल्या विचार प्रणालीच्या संरक्षणासाठी ही युद्ध लढली गेलेली आहे. त्यामुळे विचार प्रणालीचा प्रभाव राजकीय जीवनावरती, राजकीय ध्येय धोरणावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे ही गोष्ट सहज आपल्या लक्षात येईल. इंग्लंडमध्ये जी काही क्रांती घडली, अमेरिकेमध्ये जी काही क्रांती झाली, फ्रान्समध्ये क्रांती झाली, या राष्ट्रांमधील ज्या काही राज्यक्रांती आहेत, म्हणजे इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स या तीन राष्ट्रातील राज्यक्रांत्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण ह्या तीन राज्यक्रांत्यांनी लोकशाही या विचार प्रणालीचा पाया घातलेला आहे. म्हणून राजकीय जीवनामध्ये राजकीय विचार असताना इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या राज्यक्रांतींचा अभ्यास केल्याशिवाय या विचार प्रणालीचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. कारण केवळ विचार, सिद्धांत हा मोठमोठ्या युद्धांना, मोठमोठ्या क्रांत्यांना एक पुरस्कारित करत असतो, प्रोत्साहित करत असतो, हे या क्रांतीने सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या अभ्यासकांनी ह्या विचार प्रणालीची काय व्याख्या केलेली आहे या व्याख्यांचाही आपण आढावा घेणार आहोत. तर मंड्रीन हा एक विचारवंत आहे. त्यांनी ह्या विचार प्रणालीची अशी व्याख्या केली की विचारांची मूर्त रूप म्हणजे विचार प्रणाली होय. त्यानंतर स्लॉयत्तर ह्या विचारवंताने विचार प्रणालीची अशी व्याख्या केलेली आहे की व्यक्तीच्या अमूर्त विचारांची व्यवस्थाबद्ध मांडणी म्हणजे विचार प्रणाली होय. त्यानंतर फायनर हा जो विचारवंत आहे त्यांनी एक विचार प्रणालीची व्याख्या केलेली आहे. त्याच्या मते राजकीय विचार प्रणाली म्हणजे विचारांची व्यवस्था जी अत्यंत बौद्धिक कुशलतेने तयार केलेली असते. जी विचार प्रणाली एक बौद्धिक कुशलतेने तयार केलेली असते. म्हणजे साम्यवादी विचार प्रणाली आहे ही बौद्धिक कुशलतेने केलेली आहे. म्हणजे प्रत्येक विचार प्रणाली ही बौद्धिक कुशलतेनेच केलेली असते. गांधीवादी आहे जे वर्तमान काळामध्ये किंवा त्या विचार प्रणाली ज्या ज्या काळामध्ये निर्माण होते त्या त्या काळामधील ज्या काही समस्या आहे या समस्या एक साचेबद्ध शब्द रूपामध्ये मांडायच्या आणि त्या समस्येला काय उत्तर आहे हे या शब्दबद्ध करायचं आहे. ती विचार प्रणाली निर्माण होत असते. म्हणून आपण पहिली जी व्याख्या बघितली विचारांचं मूर्त स्वरूप आहे ते म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये खूप सारे विचार चालू असतात. प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये, राजकीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये. मग त्याला पर्याय म्हणून नवीन काय विचार देऊ शकतो तर विचारवंत
ह्या सर्व विचारांना एकत्रित करून एक सूत्रबद्ध पद्धतीने त्याची मांडणी करतो, त्याला विचार प्रणाली असं म्हणतात. त्यानंतर फ्रँक ठाकूरदास याही विचारवंतांनी विचार प्रणालीची छान व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की विचार प्रणाली म्हणजे राजकीय व्यवस्थेने स्वीकारलेले राजकीय सिद्धांत, मूल्ये आणि आदर्श जे तिला कार्यरत ठेवतात. हे सिद्धांत, मूल्य व्यवस्थेला अपेक्षित आदेशापर्यंत नेऊ शकतात असा दावा केला जातो. त्यानंतर मॅक आयव्हर यांनी विचार प्रणालीची एक व्याख्या केली आहे. ते असं म्हणतात की उद्दिष्टांना जन्म देणाऱ्या राजकीय, आर्थिक व सामाजिक मूल्यांची आणि विचारांची पद्धती म्हणजे राजकीय विचार प्रणाली होय. त्यानंतर डॅनियल इंगरसोल या विचारवंतांनी विचार प्रणालीची एक व्याख्या सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की प्रत्येक विचार प्रणालीमध्ये वर्तमान स्थितीचे मूल्यमापन आणि भवितव्याबाबतची दूरदृष्टी यांचा समावेश असतो. म्हणजे अधिक चांगले भवितव्य साकार करण्यासाठी एक निश्चित कार्ययोजना विचार प्रणाली पूर्वीत असते. म्हणजे अशा प्रकारे एक नवीन राजकीय व्यवस्था, नवीन सामाजिक संरचना, नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी बुद्धिवंत आणि अभ्यासक यांनी जे काही विचार मांडले जातात, हे विचार म्हणजेच विचार प्रणाली अशी एक सर्वसामान्य व्याख्या आपल्याला या विचार प्रणालीची करता येईल. मित्रांनो, आपण या पहिल्या सिरीज मध्ये इथेच थांबूया. या पहिल्या सिरीज मध्ये आपण विषयाची ओळख बघितली, वर्षभराचा अभ्यासक्रम बघितला, परीक्षेचं स्वरूप बघितलं आणि पहिल्या टॉपिकला सुरुवात करून पहिल्या टॉपिकची प्रस्तावना आणि व्याख्या हे दोन महत्वाचे जे काही घटक आहेत हे आपण अभ्यासले. आपण सध्या येथेच थांबूया. या पुढील सिरीज मध्ये आपण विचार प्रणालीचे अर्थ, स्वरूप बघणार आहोत. पुढचं सिरीजही तुम्ही चुकवू नका ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.